नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रामधील तमाम अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे। तुम्हाला अशा पद्धतीचं रजिस्टर करायचं आहे की जे रजिस्टर तुम्ही एकदा जर बनवलं तर पुढचे 5 वर्ष पुन्हा माहिती लिहिण्याची आवश्यकता पडणार नाही आणि ही माहिती तुम्ही एकदाच लिहायची आहे। ही माहिती तुम्ही पुढचे 5, 6, 7 वर्ष वापरू शकता। विद्यार्थी कुठलाही असू द्या, त्याची कोणतीही माहिती पाहिजे तुम्हाला असू द्या, कोणतीही अत्यंत म्हणजे तुम्हाला कोणत्याही ऑफिसरने विचारू द्या, एखाद्या अधिकाऱ्याने विचारू द्या, सुपरवायझरने विचारू द्या किंवा आयुक्तांनी जरी उद्या माहिती विचारली तरी सुद्धा एकाच रजिस्टरवरती तुम्हाला सगळीच्या सगळी माहिती भरून ठेवायची आहे। अशा पद्धतीचं रजिस्टर तुम्हाला 100 रुपयाचं मिळतं। असं जर घेतलं मोठं तर 200 रुपयाचं, परंतु एवढ्या मोठ्या रजिस्टरची तुम्हाला आवश्यकता नाही आहे, म्हणून आपण याला ठेवूयात बाजूला। अशा पद्धतीचं जर तुम्ही रजिस्टर घेतलं किंवा छोटी डायरी घेतली तर हार्डली 100 रुपयालाही मिळते। 100 रुपयाच्या वहीमध्ये सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने भरायची आहे। ही अशी डायरी तुम्हाला ओपन करायला सुद्धा सोपी जाते। ही खराब होत नाही, अनेक वर्ष याच्यातले पानं सुद्धा फाटत नाहीत। तुम्हाला जर एखादं पान लागलं तर ते सहज बाहेर काढता येतं। त्यामुळे अशा पद्धतीची डायरी जर घेतली तर त्याच्यावरती कशा पद्धतीने गोष्टी नमूद करायच्या आणि अत्यंत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त वर्षांचं रेकॉर्ड हे तुमच्यापाशी राहील। तुम्हाला कधीही सेवेमध्ये नोकरीमध्ये अडचण येणार नाही, यासाठी ही माहिती तुम्हाला सांगणार आहे। नेमकं रेकॉर्ड कशा पद्धतीने मेंटेन करायचं आहे, 5 वर्षांसाठी कामी येईल अशी सगळीच्या सगळी माहिती अशा डायरीमध्ये तुम्हाला भरायची आहे। याबद्दल अत्यंत कमी वेळेमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा बहिणींनो, ही जी तुम्ही डायरी घ्याल तर सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीच्या पानावरती तुम्हाला ही माहिती लिहायची आहे। मी जी इथे लिहिलेली आहे बघा, अशाच पद्धतीची ही डायरी आहे, आलं लक्षामध्ये। मग त्याच्यामध्ये काय करायचं, सुरुवातीला अंगणवाडी केंद्र रजिस्टर असं तुम्ही हाताने सुद्धा लिहू शकता। एखादी प्रिंट आउट काढली तरी सुद्धा चालेल। त्याच्यावर लिहायचं अंगणवाडी केंद्राचं नाव इथे लिहायचं, मग लिहायचं गाव, त्याच्यानंतर तालुका, जिल्हा, अंगणवाडी सेविकेचं नाव आणि मोबाईल नंबर। ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय करायच्या बहिणींनो, नमूद करायच्या। बघा मी तुम्हाला दाखवतो झूम करून की कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। अशा पद्धतीने अंगणवाडी केंद्र रजिस्टर, केंद्राचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, अंगणवाडी सेविकेचं नाव आणि मोबाईल नंबर। आता हे मी का लिहिलं, समजा एखाद्या वेळेस तुम्ही ही डायरी कुठं विसरलात तर याच्यावर मोबाईल नंबर असतो, कोणी तुम्हाला फोन लावेल की ताई तुमची इथं डायरी राहिलेली आहे, ती डायरी तुम्हाला परत भेटून जाईल, अलग लक्षामध्ये। आणि ज्या वेळेस अशा पद्धतीची डायरी मिळते तर लोक काय करतात, पाहतात अरे ही माहिती आहे, विद्यार्थ्यांची माहिती आहे, अंगणवाडी सेविका ताईची माहिती आहे, म्हणून ती वही हरपली तरी सुद्धा तुम्हाला ते परत आणून देतील, असा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो। आणि म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीने लिहायचं आहे। आता यामध्ये कोणती गोष्ट नमूद करायची आहे लक्षात घ्या। सुरुवातीला जे आतलं पेज असेल तर ते पेज ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी माहिती भरत असताना काय करायचं माहिती आहे का, हे जे असं 2 साइडेड पेज आहे असं काढायचं आहे, ठीक। अशा पद्धतीने काय माहिती इथे भरायची, उर्वरित माहिती इथे लिहायची। सुरुवातीला काय लिहायचं बघा, अनुक्रमांक, मग लाभार्थ्याचं नाव, मग जन्मतारीख, त्याच्यानंतर वय, मग आधार कार्ड नंबर, आभा ID, नंतर अपर ID झाल्याच्या नंतर जे आहे तर तुमचं वयानुसार वजन आणि उंचीनुसार वजन, त्याची काय करायची वजन आणि श्रेणीची याच्यामध्ये पुन्हा तुम्ही 2 भाग करू शकता, ठीक आहे। मी याच्यामध्ये केलेलं नाहीये। आता मला काय वाटलं, समजा एखाद्या मुलाचं वय समजा 10 किलो असेल तर याची श्रेणी आपण त्याच्या समोरच लिहू शकतो, बरोबर आहे, जी काही श्रेणी असेल ते, म्हणजे वेगवेगळा कॉलम करण्याची खूप गजगज ते दिसणार नाही, स्पष्ट दिसेल, आहे की नाही। अशा पद्धतीने फक्त डॅश करून त्याची श्रेणी त्या ठिकाणी लिहायची, खूप सोपं आहे बहिणींनो। बघा सुरुवातीला काय लिहायचं, अनुक्रमांक। आता वर्ष कुठलं आहे, 2025-26, सध्या 26-27 सुरू असेल तर तुम्ही वर अंगणवाडी केंद्राचं नाव लिहिलं, इथं तुमचं नाव लिहिलं, इथंच कुठेतरी लिहून ठेवायचं, समजा 2026-27 आहे तर असं लिहून घ्यायचं, आलं लक्षामध्ये, म्हणजे हे पान त्या वर्षासाठीच आहे। जर पुढे गेले तुम्ही, विद्यार्थी संपले, ठीक आहे, लाभार्थी संपले, 20च नाव होते, मग 20च्या खाली पुन्हा लाईन सेव्ह कोऱ्या राहतात, मग त्याच्या खाली लिहायचं, इथेच लिहायचं, ठीक आहे, इथे मध्यंतरी असं, ठीक आहे ना, थोड्या मोठ्या अक्षरामध्ये ब्रॉड अक्षरांमध्ये लिहायचं, समजा वर्ष 2000, पुढच्या वर्षी 27-28, त्याच्या पुढे काय लिहायचं, अशाच पद्धतीने कंटिन्यू करायचं। मग तुम्ही काय करायचं, सुरुवातीला असे 10-12 पानं लिहिले, 2-4 पानं लिहिली, ती माहिती तुमची झाली, मग काय करायचं, 7-8 पानं सोडून द्यायची। 7-8 पानं सोडल्याच्या नंतर आता आपल्याला महिन्यानुसार माहिती लिहायची आहे। आता तुम्हाला अनुक्रमांक इकडे माहितीच आहे, एखाद्या विद्यार्थ्याचं, लाभार्थ्याचं नाव माहिती आहे, आलं लक्षामध्ये, त्याचं वर्ष सुद्धा माहिती आहे, 25, 26, 27, 28 जे लिहिलेलं असेल। मग त्याच्यानंतर काय करायचं बहिणींनो, लक्षात घ्या, हे काय करायचं, हे 2 कॉलम तुम्हाला प्रत्येक महिन्याला आवश्यक असतात, ठीक आहे। वयानुसार वजन, त्याच्यामध्ये वजन आणि श्रेणी, उंचीनुसार वजन, त्याच्यामध्ये उंची आणि श्रेणी, मग हाच फक्त कॉलम तिकडे लिहायचा। याच्यामध्ये दुसरा कुठला कॉलम ऍड करायचा, फक्त एकच, तो म्हणजे काय तर लाभार्थीचं नाव, लाभार्थ्याचं नाव इकडे महिना लिहून ठेवायचा, वयानुसार वजन आणि उंचीनुसार वजन असं लिहून ठेवायचं। मग तुमचा जो काही महिना असेल मग तो महिना इथे नमूद करायचा। बघा इथे कुठे सुद्धा तुम्ही एक रेष सोडून त्या ठिकाणी लिहू शकता। समजा आता जुलै सुरू आहे, बरोबर आहे,
मग इथं काय लिहायचं, जुलै 2026. ठीक आहे. पुढचा जर असेल तर त्याच्या पुढच्या पानावर लिहायचं. पुढच्या पानावर तुम्हाला नाही लिहायचं आहे, समजा कमी लाभार्थी असले, मग काय करायचं, तिथे जे कोळ सोडून द्यायची, इथेच लिहायचं थोडंसं मोठ्या घट्ट अक्षरांनी किंवा लाल पेनने लिहून टाकायचं, ऑगस्ट 2026. आलं लक्षामध्ये. लाल पेनाने जर लिहिलं तर ती माहिती तुमच्याकडे सेफ आणि सुरक्षित राहील. किती वर्षाचा डेटा असू द्या. बघा विद्यार्थी म्हणजे बहिणींनो, जन्मतारीख बदलत नाही, वय दरवर्षी बदलत राहील. समजा या वर्षी 4 वर्ष असेल, समजा 3 वर्ष असेल, तर पुढच्या वर्षी 4, मग 5, मग 6, अशा पद्धतीने. इथे काय लिहायचं, आधार क्रमांक, तो तर कधी बदलणारच नाही. त्याच्या पुढे असते आभा आय डी, अपार आय डी. हे एकदा बनवली की तुम्हाला अडचण राहत नाही. कोणत्याही ऑफिसने डेटा मागू द्या, कधीही मागू द्या, कोणत्याही वर्षाचा मागू द्या, मागच्या महिन्याचा मागू द्या, त्याच्या अलीकडच्या महिन्याचा मागू द्या, अशा पद्धतीने. आणि मी तुम्हाला सांगतो, ही डायरी वापरायला खूप सोपी आहे. रजिस्टरमध्ये कसं होतं, अनेक वेळेला एखादं पान मागचं फाटलं की ते पुढचं पण निघून जाते. याच्यामध्ये तसं नाही आहे. प्रत्येक पान हे वेगवेगळ्या आहे. अशाच पद्धतीने स्पायरल बाइंडिंगची तुम्ही वही घ्या, त्याला एक छानसं कवर लावा बहिणींनो, आणि हे तुम्हाला फायद्याचं ठरेल. 100% तुम्हाला सांगतो मी, पुढचे 4 ते 5 वर्ष तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. आणि हे रजिस्टरची कसं असते माहिती आहे का, ही जी हार्ड बाउंड कवर असते, त्यामुळं काय होते, हे सुरक्षित राहतं. ठीक आहे. तुम्ही एखाद्या पन्नीमध्ये म्हणा किंवा एखाद्या कॅरी बॅगमध्ये, एखाद्या थैलीमध्ये याला सहज ठेवू शकता. आणि असे रजिस्टर खूप कमी लोक वापरतात. त्यामुळे जर ही समजा डायरी इन केस तुमच्याकडून हरवली तरी सुद्धा ती तुमच्याकडे वापस येऊ शकते, 100% येऊ शकते. अलग लक्षामध्ये. तुमच्या मनामध्ये काही जर शंका असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. शेवटी कोणत्याही ऑफिसने, कार्यालयाने किंवा अधिकाऱ्याने माहिती जर मागितली तर माझी सेविकाताई तत्पर असते. शेवटी तुमच्याकडे रजिस्टर असतेच, परंतु ते काय होते, वेळोवेळी खराब होते. ते होऊ नये म्हणून मी तुम्हाला हा अतिशय चांगला सोपा फॉर्मॅट सांगितलेला आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही ॲडिशनल सूचना करायच्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. काळजी घ्या बहिणींनो. खूप खूप धन्यवाद.